आणि कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित वेबिनार मध्ये समस्यायुक्त जमिनी व त्याच्या उपाययोजना याबद्दल आपल्याला कृषी विज्ञान केंद्र बोरगावच्या श्रीमती काजल जाधव, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी त्यांना सर्व उपस्थितांचे पुन्हा एकदा कृषी विज्ञान केंद्र बोरगाव आणि शेकडो टीव्ही तर्फे स्वागत करतो आणि काजल जाधव मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. जाधव मॅडम प्लीज. येस, थँक्यू सर. नमस्ते, मी काजल जाधव, विषय विशेषज्ञ, मृदा रसायनशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव, जिल्हा सातारा. तर आज शेतकरी बांधवांसाठी खास जो विषय आपण निवडलेला आहे तर तो आहे समस्यायुक्त जमिनी आणि त्यावरील उपाययोजना. तर समस्यायुक्त जमीन या टॉपिक कडे जाण्याच्या अगोदर थोडीशी जी आपली जमीन आहे तर त्या जमिनीची पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे जमीन म्हणजे नक्की काय असते. हेल्दी म्हणजे एक फर्टाईल सॉइल, आणि ती फर्टाईल आहे म्हणजे उगवण क्षमता त्या जमिनीची कशी आहे. तर या सगळ्या गोष्टी थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि मग मी जो माझा टॉपिक आहे तर तिकडे जाते. तर तसं जर पाहायला गेलं आपण तर आपल्या जे महाराष्ट्रातल्या जमिनी आहेत तर त्याचे एकूण 8 प्रकार आहेत. आता ते 8 प्रकार मध्ये कोणते कोणते? नेक्स्ट प्लीज. तर उथळ काळी जमीन असेल किंवा मध्यम काळी जमीन असेल, भारी समुद्रकाठची जमीन, अशा प्रकारच्या ह्या सगळ्या जमिनी आहेत. क्षारयुक्त, लाल काळी मिश्र, लाल गाळाची किंवा पिवळी जमीन. तर अशा प्रकारचे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे 8 प्रकार आपल्याला बघायला मिळतात जमिनीचे. त्यानंतर आपला विभाग म्हणजे आता सध्या आपण सातारा जिल्ह्याविषयी जर फक्त बोलायचं झालं तर मग आपल्या सातारा जिल्हा जो आहे तर तो कोणत्या जमीन आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. कारण आपण पाहतो की महाराष्ट्र राज्याचे जर कृषी हवामानाची जर वैशिष्ट्ये आपण बघितली आणि त्यानुसार जे जमिनीचे प्रकार केलेले आपण पाहिले तर यामध्ये जे महत्वाचा भाग असतो तर तो असतो पाऊस. पर्जन्यमान किती मिलीमीटर आहे त्यानुसार त्या विभागातला जो जमिनीचा प्रकार आहे तो जमिनीचा प्रकार असतो आणि जी प्रमुख पिके त्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये घेतली जातात तर ते जमीन कोणत्या प्रकारची आहे आणि पाऊस किती मिलीमीटर पडतो यावरती डिपेंड असतं. आता हा एक तक्ता आपण पाहतोय तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की 3000 ते 5000 मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याकडे साताऱ्यामध्ये महाबळेश्वर मध्ये पडतोय. आणि तिकडे जी जमीन आपण पाहतो तर ती साधारण जांभ्या आणि बेसाल्ट खडक. आपण बऱ्याचदा बघा ज्यावेळी तिकडे महाबळेश्वरकडे जातो त्यावेळेस पाहतो की थोडीशी तपकिरी आपल्याला जास्त जमीन दिसते कारण तिथं जो जांभा खडक आहे त्या खडकापासून ती जमीन तयार होते त्यामुळे त्याचा जो कलर आहे तर तो तसा प्रकारे तांबूस येतो. त्यानंतर एक म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हा एक भाग झाला आपला. त्यानंतर आणखी दुसरा आहे की जिथे 700 ते साधारणतः 1250 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. तर तिथे जी जमीन तयार होते तीही आपली बेसाल्ट खडकापासूनच होते. थोडीशी गडद तपकिरी रंगाची असते आणि तिथे साधारणतः मग ज्वारी, बाजरी, गहू, भुईमुग या पिकांसारखी पिके ज्या भागामध्ये पर्जन्यमान 700 ते 1250 मिलीमीटर आहे तिथे घेतल्या जातात. त्यानंतर आपण बघूयात आणखी पण 500 ते 700 म्हणजे साताऱ्यामध्ये जसं 3000 ते 5000 मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो महाबळेश्वरमध्ये, तसंच काही विभाग असे पण आहेत अगदी खटाव सारखे तालुके की जिथे खूपच कमी पाऊस पडतो तर तो 500 ते 700 मिलीमीटर या पर्जन्य छायेखाली तो भाग येतो. तिथे जी जमीन तयार होते ती साधारणतः काळसर किंवा पिवळसर रंगाची आहे आणि तिथे ज्वारी, बाजरी, भुईमुग, गहू किंवा हरभऱ्यासारखी आपल्याकडे तिथं पिके घेतली जातात. म्हणजे हे झाले एकूण कृषी हवामानावरती डिपेंड म्हणजे विभागलेले हे जमिनीचे प्रकार. त्या विभागामध्ये त्या जमिनीच्या प्रकारानुसार घेतली जाणारी तिथली ती प्रमुख पिके आहेत. आता यानंतर आपण बघूयात की आपल्याकडं जे जमीन आहे तर त्या जमिनीचे जे महत्वाचे गुणधर्म आहेत तर ते गुणधर्म काय आहेत हे बघितले आपण फक्त जमिनीचे प्रकार जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण फक्त बघू शकतो. आता जमिनीचे गुणधर्म म्हणजे काय असतं की ज्यावेळी आपण कुठं तरी फील्डवर एखाद्या व्हिजिटला गेलेलो आहोत आणि म्हणजे जनरली बघायच्या जुनी लोक आपल्याशी बोलतात जेव्हा ऍज अ इथं सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट म्हणून मी कुठल्या तरी नवीन शेतकऱ्याच्या फील्डवरती व्हिजिटला जाते
आणि तिथे व्हिजिटला गेल्यानंतर तो शेतकरी जो खूप आनंदाने कौतुकाने त्याच्या जमिनीबद्दल मला सांगत असतो, तर तो असतो की त्याची जमीन जी आहे तर ती खूप अशी काळी आहे, त्याचा रंग काळी कसदार आहे. म्हणजे काळी कसदार काळी जमीन असेल तर ती खूप कसदार असते आणि शेतकऱ्याला त्या काळ्या रंगाची जी जमीन असते ना तर त्याचा कुठेतरी खूप अभिमान असतो आणि तो नेहमी ती गोष्ट आनंदाने बोलत असतो. मग हे काय आहे तर हे जमिनीचे गुणधर्म आहेत. हा एक त्यातला गुणधर्म आला. अशी जर आपण बघितली तर आपण या टेबलमध्ये बघू शकतो की जमिनीचे मेन 3 गुणधर्म आहेत, भौतिक, रासायनिक आणि जैविक. मग भौतिक गुणधर्मामध्ये जे जमिनीचे गुणधर्म आपण डोळ्याने पाहू शकतो, म्हणजे जमिनीचा रंग आला त्याच्यामध्ये, पोत म्हणजे टेक्स्चर आलं, त्यानंतर संरचना म्हणजे स्ट्रक्चर, त्यानंतर पोरोसिटी सच्छिद्रता आली आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, त्याच्यानंतर इन्फिल्ट्रेशन, पाणी जे जमिनीमध्ये पाऊस पडतो ज्यावेळेस ते इन्फिल्ट्रेट होतं, त्यात इन्फिल्ट्रेशन, अशा प्रकारचे हे सगळे भौतिक गुणधर्म आहेत. त्यानंतर रासायनिक गुणधर्म म्हणजे काय तर आपण ज्यावेळी आपलं मातीचं परीक्षण करून घेतो माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये आणि तिथं ज्या गोष्टी आपण तपासतो मातीच्या, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे पीएच आणि आपलं जे मातीतील कलील कण किंवा विद्युत वाहकता असेल, या प्रकारचे सगळे रासायनिक गुणधर्म असतात. आणि जो तिसरा महत्वाचा जमिनीचा गुणधर्म असतो तर ते जे आहेत तर ते उपयुक्त जीवाणू, मग ते नत्र चक्रातील म्हणजे नायट्रोजन चक्रातील असतील किंवा स्फुरद म्हणजे फॉस्फरस किंवा गंधक सल्फर, अशा प्रकारचे हे उपयुक्त जीवाणू, म्हणजे ह्या ज्या 3 गोष्टी आहेत तर या जमिनीचे गुणधर्म ठरवतात, भौतिक, रासायनिक आणि जैविक. आता आपण पुढे बघूयात की हे शेत जमिनीमध्ये असणारा पोषक अन्नद्रव्याचा जो साठा आहे तर तो किती असतो. आता पिकांच्या वाढीसाठी जे गरजेचे अन्नद्रव्य आहेत तर ती एकूण आहेत 17. त्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश आपण त्याला म्हणतो. तर हे मुख्य अन्नद्रव्य आहेत कारण त्याचे पिकांना जास्त गरज असते पिकाची पूर्ण वाढ आणि एकंदरीत उत्पन्न घेण्यासाठी. तर आणि जे उरलेले आहेत खाली जे आपण पाहतो कॅल्शियम, मॅग्नेशियम असेल किंवा लोह जे असतं तांबे, बोरॉन, याला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह जसं म्हणजे हे आहेत न्यूट्रिएंट्स, ते थोडेसे कमी प्रमाणात लागतात म्हणून त्यांना मायक्रो म्हणतात, म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य. आणि नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम जास्त प्रमाणात म्हणून त्यांना आपण मुख्य द्रव्य म्हणतो. आता यामध्ये एक उदाहरण फक्त घेऊयात आपण. पहिला आहे नत्र म्हणजे नायट्रोजन. ओके, तर आता एकूण जर साठा बघितला आपण, जर आपल्याकडे 1 हेक्टर एवढ्या जमिनीमध्ये जर आपल्याकडे नायट्रोजनचं प्रमाण म्हणजे एकूण साठा किती आहे तर तो साधारण आहे 100 ते 550 किलोग्रॅम एका हेक्टरमध्ये. परंतु असं नाही की तुमच्या जमिनीमध्ये तो 550 साठा आहे म्हणजे तुम्ही तिथं जे पीक घेता त्या पिकाला तेवढा पूर्ण 550 एवढा नायट्रोजन अवेलेबल होईल, म्हणजे त्या पिकांची जी मुळं आहेत तर तो शोषून घेईल. फक्त सरासरी उपलब्ध साठा जो असतो तो 180 किलोग्रॅम एका हेक्टरला एवढाच असतो. म्हणजे एकूण साठा जरी एवढा 100 ते 550 दिसत असेल तरी उपलब्ध जो साठा असतो सरासरी तर तो 180 एवढाच असतो किलोग्रॅम्स. आणि त्यामुळेच आपल्याला काय करायचं असतं की कोणतंही पीक ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी आपल्याला वरून खत टाकण्याची गरज असते, कारण जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य आहेत तेवढे सगळे हे उपलब्ध होत नसतात पिकांना आणि पिकांच्या पूर्ण वाढीसाठी मग आपल्याला वरून हे खत टाकण्याची गरज भासते. त्याचप्रमाणे मग हे खालचे पोटॅशियम असेल, फॉस्फरस असेल किंवा हे मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये आयर्न, झिंक, कॉपर, बोरॉन, मॅंगॅनीज यासारखी ही अन्नद्रव्य आहेत. मग त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा मायक्रोन्यूट्रिएंटसाठी त्या म्हणजे फेरस सल्फेट, झिंक सल्फेट सारखे खतं टाकतो किंवा मग नायट्रोजन, फॉस्फरस साठी मग आपण युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश यासारखे आपण खतं तिथे ऍड करत असतो. आता याच्यानंतर आहे की जमिनीचे रासायनिक गुणधर्म. आता आज जो आपल्याला महत्वाचा टॉपिक घ्यायचा आहे की आपल्या ज्या जमिनी समस्यायुक्त होत चालल्यात तर ते कशावरून ठरवतो आपण, त्यासाठी हे रासायनिक गुणधर्म दिलेले आहेत मी इथे की हा एक तक्ता आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे की ज्यावेळी आपण मातीचं परीक्षण करतो आणि आपल्याला आपल्या हातामध्ये जे आपलं सॉइल हेल्थ कार्ड येतं, म्हणजे गेल्या 4-5 वर्षामध्ये जे आपल्या सरकारने जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे एक अभियान सुरू केलेलं आहे सॉइल हेल्थ कार्डचं, तर त्यामागचा उद्देशच हा आहे की आपल्याला म्हणजे शेतकरी बांधव आहे तर त्या शेतकऱ्याला समजलं पाहिजे की माझं शेत किंवा माझ्या शेतामध्ये जी माती आहे तर त्या मातीचे जे गुणधर्म आहेत तर ते गुणधर्म काय आहेत. फक्त बघितल्यानंतर जर तुम्हाला माती काळी कुळकुळीत दिसत असेल तर ती एक सुपीक जमीन आहे
आणि ती सुपीक जमिनीमध्ये तुम्ही जे पेरणार ते उगवणारे आहे आणि त्याचं उत्पन्न पण भरपूरच येणार आहे असं नाहीये. त्या जमिनीचे गुणधर्म ज्यावेळी तुम्ही माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये तपासून घेता आणि त्याचे ज्यावेळेस तुम्हाला समोर रिझल्ट दिसतात, तर त्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला समजल्या पाहिजेत. मग आता हा एक तक्ता आहे की याच्यामध्ये असं मी दिलेलं आहे की हे जमिनीचा जो सामू आहे त्याला आपण पीएच म्हणतो. तर त्या पीएचचं एक वर्गीकरण दिलेलं आहे की आपली जमीन कशी आहे. याच्यामध्ये 1 ते 10 मध्ये असं दिलेलं आहे की अति जास्त विम्लधर्मीय, जास्त विम्लधर्मीय अशा प्रकारे. थोडक्यात काय, तर ज्यावेळी आपण मातीचं परीक्षण करतो आणि आपल्या हातात रिपोर्ट येतो त्यावेळी आपण पहिल्यांदा जो घटक बघतो तो असतो जमिनीचा सामू आणि तो असावा साधारणतः 7 ते 8च्या दरम्यान. म्हणजे त्याला उदासीन सामू म्हणतो आपण. 7 पेक्षा कमी जसं जसं फिगर होत जातील म्हणजे 6, 5 तशी तशी तुमची ती जमीन ऍसिडिक होत जाईल, आम्लधर्मीय होत जाईल. आणि जसं जसं 8च्या वरती तुम्ही जाल म्हणजे 8, 8.5, 9, 9.5 अशा प्रकारे, तर ती जमीन तुमची अल्कलाईन सॉइल म्हणू आपण त्याला, विम्लधर्मीय म्हणजे आम्ल आणि विम्लधर्मीय. तर त्याचं जे आहे ते हे एक उदाहरण देण्यासाठी हा एक मी टेबल दिलेला आहे. आता त्याच्यानंतर जो दुसरा महत्वाचा जो आपला जमिनीचा गुणधर्म असतो तर तो असतो जमिनीमध्ये असणारे क्षार. आणि ते क्षार आपण कधी बघतो, ज्यावेळी आपल्या हातामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ज्या सॉइल हेल्थ कार्ड बघतो आणि त्यामध्ये ज्यावेळी सॉइल हेल्थ कार्ड मध्ये आपण पाहतो की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही आपली किती आहे, तर ती विद्युत वाहकता मराठीमध्ये आपण म्हणू त्याला, तर ती साधारणतः चांगल्या पिकांच्या वाढीसाठी जी आहे तर ती 2 पेक्षा कमी असावी. म्हणजे सर्वच पिकं त्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येतात. आणि जर कुठेतरी जर ती विद्युत वाहकता वाढत गेली तर मग तिथं त्या जमिनीमध्ये जे आपण पिकं घेणार आहोत तर त्याला लिमिटेशन्स येतात. आणि याच बद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये पुढे बघणार आहे. म्हणजे समस्यायुक्त जमीन जी आहे तर त्या जमिनीत कोणत्या प्रकारचे क्षार आहेत आणि ते क्षार साठल्यामुळे कोणते दुष्परिणाम होतात. मग त्या जमिनीचं जे रिक्लेमेशन आहे म्हणजे आपण म्हणू त्याला की तिथे आपल्याला पिके घ्यायची असतील तर मग तिथे कशा प्रकारे आपण रेमेडीज कोणत्या कोणत्या गोष्टी आपण करू की तिथं त्या जमिनीचे गुणधर्म सुधारतील आणि तिथे जी पिकं घेणारी आहेत ती आपली उत्पन्न आपल्याला जेवढं हवं तेवढं उत्पन्न देतील, या गोष्टी आपण तिथे पाहणार आहे. तर हा एक आहे की क्षारांचा तीव्रती म्हणजे किती जमिनीमध्ये क्षार आहेत तर ते आपण पाहिलं. आता याच्यानंतर एक तक्ता दिलेला आहे मी की ज्याच्यामध्ये हे जे सगळे तुम्हाला न्यूट्रिएंट्स दिसत आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, तर हे कशावर डिपेंड असतं की आपल्या जमिनीचा जो सामू आहे तर तो सामू किती आहे याच्यावरती आपण जे फर्टिलायझर ऍड करतो तर ते फर्टिलायझर ती पिकांची मुळं शोषून घेतात. हा, आता खाली जर पाहिलं आपण तर आपल्याला दिसते तिथं की पीएच 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा प्रकारे तिथे मी दिलेलं आहे आणि वरती न्यूट्रिएंट्स आहे. आता नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे न्यूट्रिएंट्स जमिनीमध्ये म्हणजे अन्नद्रव्य जर जमिनीमध्ये आहेत आणि ती पिकांची मुळं शोषून घेतात, ते कधी शोषून घेतात, ज्यावेळी तुमच्या जमिनीचा पीएच हा साधारणतः 7 ते 8च्या दरम्यान आहे त्यावेळी घेतील. पण जर आपण थोडंसं आयर्न, मँगॅनीज आणि ॲल्युमिनियम हे जर न्यूट्रिएंट्स पाहिले तर आपल्याला काय दिसतंय तिथं की ज्यावेळी तुमच्या जमिनीचा पीएच हा थोडासा ऍसिडिक असतो म्हणजे 7 पेक्षा कमी असतो त्यावेळी हे मायक्रोन्यूट्रिएंट्स जे आहेत तर ते पिकांना अवेलेबल होतात म्हणजे काय होतं, तर कोणत्याही पिकाचे जे रूट्स आहेत, मुळं आहेत, तर ते मुळं काय करतात, हे अन्नद्रव्य शोषून घेतात आणि नंतर मग त्याचा पिकाच्या वाढीसाठी फायदा होतो आणि उत्पन्न त्याच्यावरच अवलंबून असतं. फक्त मॉलिब्डेनम एक एवढंच सूक्ष्म अन्नद्रव्य आहे की जे पीएच ज्यावेळी उदासीन असतो म्हणजे साधारणतः 8 असतं, 7 ते 8च्या दरम्यान असतो, तर ते फक्त त्यावेळी ते अवेलेबल होऊ शकतं. तर म्हणजे आपण जर बघितलं की आपण ज्यावेळी जमिनीचं ज्यावेळी मातीचं परीक्षण करतो तर ते मातीचं परीक्षण केल्यानंतर जो आपण महत्वाचा पीएच जो चेक करतो तो पीएच ईसी हे का चेक करतोय आपण, तर आपल्याला त्यानुसार कोणते अन्नद्रव्य अवेलेबल होतात त्या पर्टिक्युलर पिकासाठी, तर या आपल्याला या गोष्टी तिथे आपल्याला समजतात. तर याच्यानंतर पुढे आहे आणखी आपलं की जी आपल्या जमिनीची उत्पादकता आहे तर ती कोणत्या घटकांवरती अवलंबून असते. तर मी मगाशी सांगितलं होतं की जी 17 अन्नद्रव्य आहेत
तर ती अन्नद्रव्ये थोडक्यात तिथे दिलेली आहेत की मुख्य अन्नद्रव्ये जी आहेत कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असेल जे हवा आणि पाण्यामधून मिळतात, किंवा जमीन खतामधून आपण कोणती पुरवठा करतो तर ती नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम असेल, किंवा जी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर सारखे अन्नद्रव्ये आहेत ती ही जमीन खतांमधून पुरवठा करतो आपण, दुय्यम अन्नद्रव्ये म्हणतो आपण त्याला. आणि जी पिकांच्या वाढीसाठी गरजेचे असतात पण त्यांचं जे प्रमाण आहे तर ते थोड्या प्रमाणात लागतं, म्हणून ते सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. तर ती खाली दिल्याप्रमाणे आयर्न, मॅंगॅनीज, झिंक, बोरॉन यासारखे आहेत. म्हणजे हे सगळे घटक ज्यावेळी आपल्या जमिनीमध्ये एका वेळी प्रेझेंट असतील त्याच वेळी त्या पिकाची जी वाढ आहे तर ती वाढ पूर्णपणे होईल आणि त्याच्यावरती मग तुमचं किती उत्पन्न येणार आहे तर ते अवलंबून असेल. यामध्ये एखादं जरी अन्नद्रव्य कमी असेल तर आपलं जे पीक आहे तर ते लगेच त्याची डिफिशियन्सी म्हणजे कमतरता आपल्याला दाखवतं. म्हणजे असं नाहीये की तुम्ही नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात तिथे ऍड केला आणि तिथं जर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची किंवा सल्फरची जर कमतरता असेल तर आपल्याला ते पीक लगेच दाखवतं की मला कॅल्शियमची गरज आहे, मला मॅग्नेशियमची गरज आहे. मग आपल्याला ते तेवढं एक एक्सपिरियन्स मधून तो अनुभव येतो की हे या पिकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियमची कमतरता आहे आणि तुम्हाला मग कॅल्शियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट किंवा गंधक यासारखे अन्नद्रव्यांचा त्या खतांमधून आपल्याला पुरवठा करायचा आहे. आणि त्यासाठीच हे जे आपण म्हणतो की माती परीक्षण करणं का गरजेचं आहे तर त्याच वेळी तुम्हाला कळेल की आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या त्या मातीमध्ये कोणत्या घटकांचं प्रमाण किती प्रमाणात आहे. म्हणजे एक बॅलन्स्ड न्यूट्रिशन जे म्हणतो आपण तर त्याची गरज जी आहे ती आपल्याला इथे असते. तर हे झाले आपले जमिनीच्या उत्पादकतेवरती परिणाम करणारे घटक. आणि माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये मी आताच सांगितले त्याप्रमाणे आपण या गोष्टी आपण चेक करतो. त्याचबरोबर आपण पाण्याचे पण गुणधर्म चेक करतो, कारण जे पाणी आपण इरिगेशनसाठी वापरणार आहे त्याची पण क्वालिटी महत्वाची आहे चेक करणं. कारण शेवटी जी जमीन आपली प्रॉब्लेमॅटिक बनतीये म्हणजे जी समस्यायुक्त म्हणतोय आपण जमीन, तर ती जमीन नापीक होते. तर त्यामध्ये हे पण एक कारण असतं की तुम्ही जे पाणी जे सिंचनाचा तिथे उपयोग करणार आहे तर त्याची पाण्याची क्वालिटी आहे तर ती क्वालिटी काय आहे तर हे पण आपण त्या प्रयोगशाळेमध्ये आपण चेक करतो. आता याच्यानंतर आहे की जे जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचा साठा आहे तर त्याच्या प्रमाणावरून आपण खतांचा वापर कसा करतो तर याचा एक मी इथे तक्ता दिलेला आहे. तर हे ऍक्च्युली हा वेगळा पार्ट आहे थोडासा, आपल्याला आज समस्यायुक्त जमीन बघायची आहे पण फक्त माती परीक्षणाचं जे महत्व आहे तर ते महत्व शेतकऱ्यांना समजावं. फक्त हेच नाहीये की तुम्ही समस्यायुक्त जमीन जी आहे त्याच्या प्रॉपर्टी चेक करता, परंतु जे बॅलन्स्ड फर्टिलायझेशन आहे म्हणजे किती प्रमाणामध्ये आपल्याला कोणतं खत द्यायचं आहे तर ते या तक्त्याप्रमाणे आपल्याला ठरवता येतं. आता वळूयात आपण आपल्या मेन टॉपिक कडे. आतापर्यंत थोडीशी मी पार्श्वभूमी सांगितली की हे जे आहे आपलं जमीन त्याचे महत्वाचे गुणधर्म काय आहेत आणि महत्वाच्या गुणधर्मामध्ये आपण कोणत्या गोष्टींचा प्रयोगशाळेमध्ये जमिनीत किंवा मातीची परीक्षण करून घेतो आणि त्याचा उपयोग आपण कसा करतो. आता वळूयात आपण क्षारपट जमिनीकडे. आता समस्यायुक्त जमीन म्हणजे थोडक्यात काय आहे आपल्याला की ज्या जमिनीमध्ये आपण एखादं पीक पेरलं आणि त्या जमिनीमध्ये आपण भरपूर प्रमाणात खत टाकलं, आपण एखादं बियाणं आहे ते चांगल्या क्वालिटीचं घेतलेलं आहे, मशागत ही चांगली केलेली आहे, पाण्याचं पण जेवढे पाण्याची गरज आहे 4 वेळा पाणी दिलं, 5 वेळा पाण्याच्या पाळ्या दिल्या, या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, तरी सुद्धा आपलं पीक मात्र जेवढं आपल्याला उत्पन्नाची अपेक्षा आहे म्हणजे अपेक्षित उत्पन्न आपल्याला मिळत नाहीये. मग त्याचं काय कारण असू शकतं तर असंही असू शकेल की मग जी जमीन आहे तुमची तर ती जमीन कुठेतरी या विभागात मोडते का, म्हणजे क्षारपट जमीन झालेली आहे का. मग हे 3 प्रकार आहेत की एक पहिला प्रकार आहे तो आपल्या क्षारपट जमिनीचा क्षारयुक्त जमीन आहे, त्यानंतर क्षारयुक्त चोपण जमीन आहे आणि तिसरी जी आहे तर ती चोपण आहे. म्हणजे हे 3 प्रकार मोडतात. आणखी एक पण चौथा पण प्रकार मोडतो, डिग्रेडेड सॉइल म्हणतो आपण आम्ही त्याला, निकृष्ट चोपण जमीन असा त्याचा अर्थ होतो. आता एक ती जमीन नक्की काय असते तर याचं थोडंसं एक्सप्लेनेशन करण्यासाठी मी हा एक टेबल दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये हे जे आपली जमीन आहे क्षारपट जमीन म्हणजे त्याला सॉल्ट अफेक्टेड सॉइल असं म्हणतो आम्ही, तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे हे कशावरून ठरलं की तुमची जमीन क्षारपट आहे. ज्यावेळी तुम्ही मातीचं परीक्षण करताय आणि तुमच्या हातात रिपोर्ट येतोय आणि तुम्ही त्या रिपोर्टमध्ये बघताय की तुमच्या जमिनीचा पीएच
आता पहिली जमीन आपण घेऊयात सलाईन सॉइल, म्हणजे आपण क्षारपट जमीन म्हणतोय. आता त्यामध्ये काय दिलेलं आहे की पीएच दिलेला आहे 8.5, साधारणतः जवळपास 8.5 एवढा जर पीएच असेल तर ती जमीन तुमची सलाईन सॉइल आहे, क्षारपट जमीन आहे. त्यानंतर दुसरा आहे ईसी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ती आहे 4 पेक्षा जास्त. त्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय की वेगवेगळे जे क्षार असतात जमिनीमध्ये त्याला वेगवेगळी नावं आहेत, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, क्लोराइड्स, सल्फेट्स, अशा प्रकारचे वेगवेगळे क्षार आपल्या जमिनीमध्ये आहेत. ते ज्यावेळी आपण एकत्रित काउंट करतो तर त्याला हे ईसी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असं म्हणतो. आणि डेसिसायमन्स पर मीटर हे त्याचं युनिट आहे, एकक आहे त्याचं ते. आता तिसरा जो महत्वाचा कॅरेक्टर जे आहे या जमिनीचं ते आहे सोडियम ऍब्सॉर्प्शन रेशो. म्हणजे काय असतं तर ऍक्च्युली ज्यावेळी जमीन क्षारपट होते तर त्यावेळी जे सोडियमचं प्रमाण आहे तर ते सोडियमचं प्रमाण तिथे वाढते. आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या तुलनेत सोडियमचं किती प्रमाण आहे त्याला ते सोडियम ऍब्सॉर्प्शन रेशो असं आपण म्हणतो. आणि चौथा जो कॅरेक्टर एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज आहे तर त्याच्यामध्ये काय असतं की इथेही सोडियमचंच प्रमाण आहे, फक्त आपला जो माती आहे तर त्या मातीमध्ये जास्तीत जास्त किती प्रमाणात फक्त सोडियम सॅच्युरेट झालेत, म्हणजे तिथे ते जमा झालेत हे आपण बघतो. म्हणजे सोडियम ऍब्सॉर्प्शन रेशो मध्ये आणि त्याच्यामध्ये हाच फरक आहे की सोडियम ऍब्सॉर्प्शन रेशो मध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमशी कम्पेअर करतोय आपण सोडियमला, आणि एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज मध्ये काय आहे तर फक्त सोडियम जास्तीत जास्त किती प्रमाणामध्ये त्या मातीमध्ये सॅच्युरेट झालेला आहे, साठून राहिलेला आहे, तर हे बघतो. तर हे एक पहिल्या जमिनीचे मी कॅरेक्टर आहे ते फक्त समजावून दिलं. मग त्याचबरोबर त्याच्या खाली नंतर मग अल्कली जी सॉइल आहे म्हणजे चोपण जमीन म्हणतो आपण, त्याचे कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. त्याचा पीएच, ईसी, सोडियम ऍब्सॉर्प्शन रेशो आणि एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज दिलेला आहे. त्यानंतर सलाईन अल्कली सॉइल म्हणजे क्षारयुक्त चोपण जमीन तिसऱ्या नंबरची. आणि चौथी जी आहे ती डिग्रेडेड अल्कली सॉइल. डिग्रेडेड अल्कली सॉइलचा अर्थ काय होतो की तुमची अल्कली सॉइल म्हणजे चोपणच जमीन येते, फक्त निकृष्ट दर्जाची चोपण जमीन. म्हणजे त्याचे जे सगळेच कॅरेक्टरिस्टिक जर आपण बघितले तर त्याचा पीएच पण 8.5 पेक्षा जास्त आहे, त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पण 4 पेक्षा जास्त आहे, सोडियम ऍब्सॉर्प्शन रेशो जास्त आहे आणि एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज पण जास्त आहेत, म्हणजे निकृष्ट दर्जाची जमीन. तर आता हे फक्त मी कॅरेक्टरिस्टिक समजावून सांगितले की जे आपण माती परीक्षण केल्यानंतरच फक्त आपल्याला हे समजू शकतात की हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आणि त्याप्रमाणे मग आपली जमीन यामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडते हे आपल्याला त्यावेळी ठरवता येतं. आणि त्याच्यानंतर मग आपण ठरवतो की आपल्याला त्या जमिनीचं जे रिक्लेमेशन जे आहे म्हणजे ती जमीन आता समस्यायुक्त झालेली आहे हे माहिती आपल्याला. मग आता आपल्याला त्या जमिनीमध्ये पीक तर घ्यायचं आहे, मग पीक जे घेणार तर ते त्याचं उत्पन्न भरपूर काढायचं असेल तर मग तिथं कोणत्या रेमेडीज वापरल्या पाहिजे तर ते आपण त्यावेळी तिथे ठरवू शकतो. आता सगळ्यात पहिली जी आपण जमीन बघितली होती क्षारयुक्त, तर त्याची कारणं बघूयात आपण की आपल्या ज्या जमिनी आहेत तर या अशा क्षारपड होतात, तर त्याचं काय कारण आहे. तर सगळ्यात महत्वाचं तर काय आहे की ज्यावेळेस उष्ण किंवा कोरड्या हवामान विभाग असतो, जिथं कमी पाऊस असतो, तर तिथं जो क्षारांचा निचरा असतो तर तो होत नसतो. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की सिंचन क्षेत्र वगैरे जर असेल तर खोल काळ्या किंवा निचरा कमी असलेल्या जमिनीमध्ये पाणी असेल तिथे साठवून राहतं, किंवा नैसर्गिक भूमिगत निचरा हा कमी असतो तिथेही थोडंसं क्षार साचून राहतं, किंवा जर कालवे असतील तर कालव्याच्या बाजूला थोडासा कॉन्क्रीटचा मुलामा केला नाही जात, त्यामुळे मग ते पाणी पाझरतं आणि मग त्यामुळे तिथं पण थोडंसं कुठेतरी पाणथळ सारख्या जमीन तयार होतात आणि त्यामुळे ते क्षार तिथे साठून राहतात. किंवा बऱ्याचदा अशी पिकं जिथं म्हणजे जास्त पाण्याचा वापर होतो, म्हणजे ऊसासारखी पिकं असतील तर अशी वारंवार जर पिकं आपण घेत असेल, पिकांची फेरपालट करत नसेल, अशा ठिकाणी पण जमीन जी आहे ती क्षारपट तयार होते. किंवा आणखी एक महत्वाचं कारण असं पण आहे की महाराष्ट्रामधल्या आपल्या ज्या जमिनी आपण जे पहिल्यांदा बघितलं होतं की आपल्या जमिनी ज्या आहेत तर त्या बेसाल्ट नावाच्या खडकापासून तयार झालेल्या आहेत. आणि हा जो बेसाल्ट खडक आहे तर या खडकामध्ये जे मिनरल्स आहेत, मिनरल्स म्हणजे खनिज, तर त्या खनिजांचीच प्रॉपर्टी अशी आहे की ते थोडेसे त्याच्यामध्ये क्षार जास्त आहेत, प्लॅजिओ क्लेज वगैरे अशा नावाचे थोडेसे ते मिनरल्स असतात, आणि त्याच्यामुळे पण मग बेसाल्ट पासून तयार होणारी जी माती असेल किंवा जमीन असेल तर त्यामध्ये नॅचरलीच ते क्षार जे आहेत तर ते जमिनीमध्ये साठत राहतात. आणि क्षारयुक्त पाण्याचा जर अमर्याद वापर केला आपण
त्यामुळे पण आपल्याकडे अशा जमिनी तयार होत आहेत. त्याचबरोबर आणखी आपल्याकडे आपण पाहतो की सेंद्रिय पदार्थांचा वापर कमी केला जातो. म्हणजे जे सेंद्रिय खत आहे कोणतेही असू द्यात, मग ते कोणत्याही प्रकारे कंपोस्ट असू द्यात किंवा आपलं गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट असू द्यात, तर अशा प्रकारचे जे आहेत खत, तर आपण जेव्हा जमीन तयार करतो त्यावेळेस जेवढ्या प्रमाणामध्ये, अगदी आपण सांगत असतो ना की 8 ते 10 टन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टरी एखादं सेंद्रिय खत टाकायला पाहिजे, पण तेवढा कल शेतकऱ्यांचा दिसत नाहीये. तर ते सगळ्यात मोठं कारण आहे की हे जे अशा प्रकारच्या ज्या जमिनी, क्षारपट जमिनी तयार होत आहेत, क्षार जमिनीमध्ये तयार होत आहेत, तर ते एक कारण आहे. त्याचबरोबर हिरवळीच्या खतांचा पण आपण वापर करत नाहीये. तर हिरवळीचं खत पण 3 वर्षातून एकदा, म्हणजे टाक घ्यायच्यासारखं घेतलं पाहिजे. फुलोऱ्यात येताच परत ते तिथेच नांगरणी करून तिथे गाळून टाकले पाहिजे. यामुळे काय होतं, तर सेंद्रिय खताचा जेवढा जास्त वापर आपण करतो किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करतो, तर तिथे आपले जे रासायनिक, जैविक आणि भौतिक गुणधर्म आहेत जमिनीचे, तर ते कुठेतरी सुधारत आहेत. तर त्यासाठी आपण हे नेहमी सांगत असतो. आता आणखी एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की मी जे आता म्हणाले की सेंद्रिय खतांचा वापर, तर आपल्या कृषी विज्ञान केंद्र बोरगावमध्ये आपण जे खूप सारे ट्रेनिंग अरेंज करत असतो, तर त्यामध्ये यावर्षी हे एक ट्रेनिंग आम्ही 4 दिवसाचं खास युवकांसाठी अरेंज केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना 4 दिवस जे सेंद्रिय खत जे तयार करतो की नाही, तर त्याचे वेगवेगळे प्रकार, कशा प्रकारे खत तयार करायचं, लेक्चर्स घेणार, डेमॉन्स्ट्रेशन पण घेणार आम्ही, म्हणजे प्रात्यक्षिक. आमच्याकडं गांडूळ खत, पीट मेथड आणि कंपोस्ट खत कसं तयार करायचं, नाडेप मेथड, ह्या सगळ्यांचे छोटे छोटे डेमॉन्स्ट्रेशन युनिट्स आमच्याकडे आहेत. तर आम्ही त्याच्यामध्ये स्पेशली 4 दिवस हेच ट्रेनिंग घेणार आहोत. आणि म्हणजे त्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, जेणेकरून थोडासा जो टेक्निकल पार्ट जो थोडासा कमी पडतो, तर तो तिथे सांगायचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून शेतकरी अशा प्रकारचं खत तयार करतील. आणि त्या खताचा जर जास्तीत जास्त वापर केला, तर जो रासायनिक खतांवरती जो आपल्याला जास्त खर्च करावा लागतो, तर तो वाचेल. आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीची सुपीकता टिकून राहील आणि येणारं जे पीक आहे, तर ते अपेक्षित उत्पन्न जरूर आपल्याला देईल. तर अशा प्रकारचे म्हणजे हे कारण आहेत की यामुळे आपली जी जमीन आहे तर ती क्षारपट होते. आता बघूयात आपण की जी आपली ही जी क्षारयुक्त जमीन आहे, तर त्याचे आपण थोडेसे गुणधर्म बघूयात. आता क्षारयुक्त जमीन म्हणजे काय असते, तर आपली जी माती असते, तर आपल्या म्हणजे मातीचा जर एक कण, एक पार्टिकल आपण घेतला, तर त्याच्यावरती जो चार्ज असतो, तर तो निगेटिव्ह चार्ज असतो. निगेटिव्ह म्हणजे आपला ऋण भार असं म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती की देअर इज ऑलवेज अट्रॅक्शन बिटवीन द ऑपोजिट पोल्स, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट होतो, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होतो. तसं मातीच्या कणावरती निगेटिव्ह भार म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे. आणि जे कॅल्शियम मॅग्नेशियम आहे, तर ते कॅटायन्स आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस, म्हणजे ते कॅल्शियम आणि मॅग्नेशियम त्या मातीच्या कणाकडे आकर्षित होतात आणि त्यावरती ते चिकटलेले असतात, बरोबर आहे. मग ज्यावेळी आपली ही माती कोरडी असते, तर त्यावेळी काही प्रॉब्लेम नाहीये. पण ज्यावेळी या मातीमध्ये पाणी मिक्स होतं, म्हणजे कधी पाऊस पडेल किंवा आपण म्हणजे पाणी देईल त्या मातीला, म्हणजे त्या पिकाला, म्हणजे ते तयार होणारं जे असेल, तर ते सॉइल सोल्युशन असेल, म्हणजे माती आणि पाणी एकत्र झालं, तयार काय झालं, सॉइल सोल्युशन. मग अशा वेळी काय होतं, जे क्षार असतात, विशेषतः हे सोडियम आणि मॅग्नेशियम, तर त्यावेळी या क्षारांचं प्रमाण तिथे वाढतं, सोडियमचं आणि मॅग्नेशियमचं. आणि त्यामुळे काय होतं, जर पिकांची जी मुळं आहेत आपली, की ती मुळं काय करतायत, आपले जे महत्वाचे अन्नद्रव्य आहेत, आपण मागापासून बघतोय की मुख्य अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य, हे अन्नद्रव्य शोषून घेत आहेत. परंतु ज्यावेळी सोडियम आणि मॅग्नेशियम या क्षारांचं प्रमाण त्या जमिनीमध्ये, त्या मातीमध्ये वाढेल, त्यावेळी काय होईल, पिकांच्या मुळांना हे शोषून घेण्यासाठी त्रास होईल. आणि त्याचबरोबर आणखी प्राणवायू पण आहे, त्याचाही पुरवठा तिथे कमी होईल. आणि त्यामुळे काय होतं की त्या पिकाची जी वाढ आहे ती थांबते, म्हणजे मुळांची वाढ थांबेल, पिकांची वाढ थांबेल. आणि याचा परिणाम कशावर होतो आपल्या, तर जनरली उत्पन्नच ना तिथं मार खाणार आपलं. म्हणजे हा जो महत्वाचा प्रॉब्लेम जो आहे क्षारयुक्त जमिनीमध्ये, तर हा प्रॉब्लेम होतो तिथे, की हे सोडियम आणि मॅग्नेशियमचे क्षार जे आहे, तर त्याचं तिथं प्रमाण वाढतंय. आणि त्यामुळे मग तिथे पुढे आपले जे आपण कितीही मगाशी सांगितल्याप्रमाणे चांगल्या प्रकारचं बियाणं वापरले, भरपूर खतं टाकलीत, सिंचन पण तिथे सुविधा आहे, तरी सुद्धा आपलं पिकाचं उत्पन्न अपेक्षित आपल्याला मिळत नाही.
आता ही क्षारयुक्त जमिनीची जी सुधारणा आहे तर ती कशी करायची, तर सगळ्यात महत्वाचं तर काय, त्या शेताभोवती जर खोल जर आपण काढले आणि त्या पृष्ठभागावरून तो जो थर आहे तो जर शक्य असेल खरवडून बाहेर काढणं, तर ते शेतकरी करू शकतात. किंवा लहान लहान वाफे तयार केले, थोडंसं ओलिताचं पाणी दिलं आणि ते पाणी तसंच जर तिथे साठवून ठेवलं, तर त्या पाण्यामध्ये जे क्षार आहेत तर ते क्षार विरघळतील आणि नंतर जर आपण निचऱ्या वाटे ते बाहेर शेताच्या बाहेर जर खोदून काढले तरी तिथं फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर आणखी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे की सेंद्रिय खताचा जो वापर आहे तर तो जास्तीत जास्त करणं अपेक्षित आहे. आम्ही तर सांगतो की हेक्टरी 20 ते 25 टन वापरा, परंतु ऍटलिस्ट शेतकऱ्यांनी 8 ते 10. त्याचबरोबर जमिनीला नेहमी एक आच्छादन असावं, म्हणजे जे पाचट वगैरे अशा प्रकारचे, म्हणजे काय होईल, जमीन पडीक ठेवायची नाही. आणि आच्छादन असेल तर काय होतं की बाष्पीभवनाद्वारे जे पाणी ऍटमॉस्फिअर मध्ये जातं निघून, तर तिथं थोडंसं तिथं कंट्रोलमध्ये येईल. कारण बाष्पीभवन जर झालं पाण्याचं तर मग खालच्या जमिनीतले क्षार वरच्या थरामध्ये येतात आणि जमिनीच्या पृष्ठभागावरती साठून राहतात आणि मग त्यामुळे तिथं ती आपली जमीन जी आहे ती क्षारपड तयार होते. त्यामुळे एक आच्छादनाचा वापर केला जास्त गरजेचा आहे. त्याचबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे ही हिरवळीची जी खतं आहेत ती किती महत्वाची आहेत बघा. त्याच्यात भौतिक गुणधर्म सुधारतात, त्यामुळे ती घेतलीच पाहिजेत 3 वर्षातून एकदा तरी. तशीच पिकाची जेव्हा आपण जेव्हा लागवड करतो तर ती थोडीशी सरीवरंबाच्या मध्यभागी केली तर जास्त फायदेशीर ठरेल. आणि आणखी एक गोष्ट आहे की बऱ्याचदा शेतकऱ्यांचा असाही कल म्हणजे मी प्रत्यक्षात पाहिलेला आहे की मळी कंपोस्ट किंवा स्पेंट वॉश या गोष्टींचा शेतकरी वापर करतात. आता सातारा विभागामध्ये मी इथे नवीनच आहे, पण याच्या अगोदर मी जिथे काम केलेलं होतं सोलापूर जिल्ह्यामध्ये, तर तिथे मला बऱ्याचदा असं थोडंसं शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळालं किंवा शेतकरी कंप्लेंट सॉर्ट ऑफ असं घेऊन येत होते की अशा प्रकारे त्यांनी मळी कंपोस्ट स्पेंट वॉश टाकलाय आणि आता थोडंसं त्यांना प्रॉब्लेम येतोय, तिथं जे त्यांनी पेरलेलं आहे तर ते व्यवस्थित उगवत नाहीये. तर याचा वापर करताना थोडासा अभ्यास करावा किंवा तिथं तुमच्याकडं तुमच्या विभागामध्ये जे कोणी ऍग्रिकल्चर ऑफिसर किंवा ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट मधले जे कृषी सेवक, कृषी सहाय्यक काम करतात, तर त्यांच्याशी जरूर तुम्ही बोलावं की हे टाकणे किती योग्य आहे. कारण त्याच्यामध्ये बऱ्याचदा ही जी मळी असते किंवा स्पेंट वॉश असतो तर हे प्रायमरी ग्रेड, सेकंडरी ग्रेड मध्ये येतात आणि त्याचं एक ठरलेलं एक हे आहे की कोणत्या प्रकारचं स्पेंट वॉश तुम्ही जमिनीमध्ये टाकायचं, कोणत्या ग्रेडचं टाकायचं. तर त्यामुळं या गोष्टीचा वापर करताना शेतकऱ्यांनी जरूर विचार करावा. आणि त्याचबरोबर मग आणखी शेवटचं एक राहतं की जी पिकांची निवड करणार तुम्ही तर ती क्षार सहनशील असावी. आता क्षार सहनशील म्हणजे कोणती आहे, त्याच्यामध्ये पण परत जर आपण हरभरा, मूग किंवा वाटाणा यासारखं जर पीक घेतलं तर ती थोडीशी क्षार संवेदनशील असतात. म्हणजे जर आपली जमीन क्षारपट असेलच आणि आपल्याला तरीही भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर मग अशी पिके निवडा की ती संवेदनशील आहे. म्हणजे गहू, करडई, एरंडी, सूर्यफूल यासारखी थोडी मध्यम क्षार सहनशील पिकं आहेत. आणि ऊस किंवा भात असेल किंवा मोहरी असेल तर ते जास्त क्षार सहनशील पिकं आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या पिकांचं तुम्ही, जर तुमची जमीन क्षारपट असेल तर असं करू शकता, तिथे पण आपण उत्पन्न घेऊ शकतो. किंवा भाजीपाला पिकामध्ये जर आपण बघितलं पालक किंवा शुगर बीट असेल तर ते जास्त क्षार असलेल्या जमिनीत सुद्धा चांगलं उत्पन्न देऊन जातात. किंवा फळबागा जर लावायची असतील तर अशा ठिकाणी नारळ, बोर किंवा आवळा जरी लावला तरी मग ती फळबाग चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकते. किंवा अगदी चारा पिकं जरी घ्यायची म्हटली आपण त्या ठिकाणी तरी बरसिंग, लसूण घासारखी आपण घेऊ शकतो. तर हे एक झालं जमिनीची जी सुधारणा आहे ती सुधारणा कशा प्रकारे करायची आणि त्याच्यानंतर त्याचं थोडंसं रिक्लेमेशन आपण बघितलं. आता दुसरी जमीन जी होती ती आपली ती होती क्षारयुक्त चोपण जमीन. आता पाहिलेली फक्त क्षारयुक्त होती. ही दुसरी जमीन आहे. दुसरा म्हणजे प्रकार आहे जमिनीचा ज्याला आपण म्हणतोय क्षारयुक्त चोपण जमीन. आता मगाशी आपण त्या टेबलमध्ये बघितलं होतं की हे जमिनीचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते महत्वाचे कशावर डिपेंड आहेत, तर तो जमिनीचा असणारा सामो आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वगैरे. त्यामुळे त्या गोष्टी आता डबल नाही सांगत मी. फक्त यामध्ये काय होतं की ज्यावेळी जमीन तुमची क्षारयुक्त चोपण असते तर तिथं जे सोडियम कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट याचं जे प्रमाण असतं तर ते जास्त जास्त होतं. आणि त्यामुळे काय होतं, अशा जमिनीमध्ये जमिनी पावसाळ्यामध्ये पटकन चिबड होतात. म्हणजे थोडंसं पाऊस पडला तरी पटकन चिबड होतात. आणि जसं जसं ऊन पडतं उन्हाळ्यामध्ये तर त्या खूप कडक होतात. म्हणजे वरती एक हार्ड कॉम्पॅक्ट असं तिथं तयार होतं. मग काय होतं,
जर जमिनीचा पृष्ठभागच तुमचा कडक झाला किंवा घट्ट झाला तर मग तिथं ती बियाणाची जी उगवण क्षमता असते तर ती कमी होते तिथे, आणि त्यामुळे मग एक पृष्ठभाग जो साधारण जसा राखट रंगाचा दिसतो आणि भेगाळलेला बनतो, आणि बऱ्याचदा जर चोपणपणा आणखी वाढत गेला तर तिथे चुनखडीचं पण प्रमाण मग तिथे वाढत जातं. तर अशा प्रकारे मग हे क्षारयुक्त चोपण जमिनीचे गुणधर्म आहेत. आता पुढे ही जमीन जी आहे क्षारयुक्त चोपण जमीन, तर या जमिनीची सुधारणा कशी करणार आपण? आता मगाशी आपण फक्त क्षारयुक्त जमिनीबद्दल बोललो, आता क्षारयुक्त चोपण जमिनीची सुधारणा पाहतोय आपण. तर याच्यामध्ये पण थोडंसं जमिनीला उतार देणं शक्य असेल तर ते उतार देऊन थोडेसे खोल चर काढणं तिथं फायदेशीर ठरेल, आणि एक छिद्रपायी भूमिगत निचरा प्रणालीचा पण अवलंबन इथे करू शकतो. आता याच्यामध्ये कसं होतं, ही जी प्रणाली आहे म्हणजे छिद्र पाईप आपण टाकतो. पुढे एक छोटीशी डायग्राम आहे, मी ती दाखवेल तुम्हाला. तर याच्यामध्ये छोट्या शेतकऱ्यांना हे शक्य नाही होणार, ज्यांच्याकडे लँड होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे तिथेही शक्य होईल. आणि आणखी पण एक गोष्ट आहे की मी याच्या अगोदर पण एकदा एका लेक्चरमध्ये ज्यावेळेस असंच प्रॉब्लेमॅटिक सॉइल बद्दल बोलत होते, तर त्यावेळेस जे तिथे आलेले गृहस्थ होते तर त्यांना ही गोष्ट पटली नव्हती. त्यामुळे मी म्हणते की ही गोष्ट आम्ही सांगतो की सुधारणा करण्यासाठी हा एक अवलंब करू शकतो, परंतु जे सोपे फायदे आहे म्हणजे उपाय आहे की सेंद्रिय खताचा किंवा जोर खताचा जर वापर जास्त केला तर तो करावा शेतकऱ्यांनी, आणि प्रत्येक वेळी तेच हिरवळीची जी पिके आहेत तर ती घ्यावी. आणि क्षारयुक्त चोपण जमिनीमध्ये आपण इथे जिप्सम टाकतोय, आणि जिप्समची जी मात्रा आहे तर ती आपल्याला काढता येते. म्हणजे एखादी जमीन जर क्षारयुक्त चोपण असेल आणि त्या जमिनीला पूर्ववत म्हणजे पिकांच्या वाढीसाठी योग्य आपल्याला काढता येते. तर टाकून दिला आणि तुमची जमीन परत पूर्ववत झाली असं होत नाही. तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे 2 वर्षांनी साधारणतः सेंद्रिय खतामध्ये जर मिसळून दिलं तर तिथं ते फायदेशीर ठरतं. आणि इथे तेच सांगते की परत एकदा स्पेंट वॉश किंवा जे मळी कंपोस्ट असेल तर इथं टाकू नये, कारण जर तुम्ही असे टाकले पदार्थ तर तिथे परत जे क्षार आहेत तर त्यांचं प्रमाण तिथे वाढेल, आणि जमीन जर असेलच तशी क्षारयुक्त चोपण तर मग तिथे पण क्षार सहनशील पिकं जी मी आताच सांगितली तर तशा पिकांची तिथं जर तुम्ही तशी पिकं जर तिथे घेतली तर तुम्हाला ते उपयोगी पडेल. म्हणजे तिथे म्हणजे उत्पन्न तुमचं तिथं अपेक्षित तरी नाही आलं तरी निदान नुकसानीची पातळी तरी नसेल तुमची, एवढी आहे. कारण कसं आहे की तुमची जमीन जर एकदा या प्रकारात मोडली गेली म्हणजे क्षारयुक्त असू द्यात किंवा क्षारयुक्त चोपण असू द्यात किंवा आणखी पुढे जे आपल्याला बघायचे आहे ती चोपण जमीन असू द्यात, तर ती जमीन जी आहे तर परत एकदा पूर्ववत करणं खूप अवघड आहे, कारण आपल्या मातीची एक ही आहे बफरिंग कॅपॅसिटी आहे. बफरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय आहे, तर मातीचा जो पीएच असेल, सामू म्हणतो आपण त्याला, तर तो इतक्या सहजपणे चेंज होत नाहीये. म्हणजे जर तुमच्या जमिनीचा पीएच हा 8.5च्या वरती गेलाय आणि तुम्हाला असं वाटतंय की 7 ते 8 हा पीएच योग्य आहे, उदासीन आहे, तो मला हवाय, तर तुम्ही एखादं तिथं काहीतरी जादूसारखा पदार्थ कुणीतरी तुम्हाला दुकानामध्ये म्हणतंय हा विकत मिळतो घ्या आणि टाका, आणि तुम्ही तो टाकलाय आणि 2, 4, 6 महिन्यामध्ये लगेचच जो 8.5च्या वरती गेलेला पीएच आहे तो 7.5 आलाय, असं होत नाही. त्यासाठीच सुरुवातीपासूनच आपली जी जमीन आहे तर ती जमीन क्षारपड किंवा चोपण नको व्हायला, आणि त्यासाठी हे जे मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पदार्थाचा वापर किंवा जे हिरवळीची पिकं आहेत तर त्याचा वापर, हिरवळीच्या खतांचा वापर जर केला तर ते जास्त योग्य असेल. आता ही तिसरी जमीन आपण बघतोय चोपण जमीन. म्हणजे चोपण म्हणजे आपण अल्कलाईन म्हणू की ज्याचा जो पीएच आहे, सामू जो आहे तो 8.5 पेक्षा जास्त आहे, ती आपली ही चोपण जमीन आहे. आता यामध्ये सुद्धा सोडियम कार्बोनेट किंवा बायकार्बोनेटचं प्रमाण जास्त असतं, आणि सेम याचे गुणधर्म आहेत की पावसाळ्यात थोडीशी चिबड होते, उन्हाळ्यामध्ये थोडीशी कडक होते, आणि घट्टपणा जर पृष्ठभागावरती आला जमिनीच्या तर मग तिथे उगवण क्षमता थोडीशी कमी होते पिकाची, आणि राखट रंगाचा पृष्ठभाग जमिनीचा आपल्याला इथे पाहायला मिळतो. आता इथं काय होतं, चोपणपणा जर वाढत गेला तर या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण वाढतं.
आता चुनखडी म्हणजे काय आपलं कॅल्शियम कार्बोनेट आहे. आता जर शेतकरी बांधव जर कधी फळ पीक नियोजित करत असतील तर बऱ्याचदा त्यांना सांगण्यात येते की ज्यावेळी तुम्ही एखादं फळ पीक घेणार आहात तर त्यावेळी पहिल्यांदा ते कॅल्शियम कार्बोनेट तुमच्या जमिनीमध्ये किती आहे हे तपासून घ्या, कारण त्याच्यावरती डिपेंड असतं की पुढे तुमची ती फळबाग जी आहे तर त्याचं आयुष्य किती आहे. आता ही चोपन जमीन जी आहे तर त्याची पण सुधारणा जी करायची तर त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आता मी सांगितलेल्या आहेत की हिरवळीचं खत, सेंद्रिय खत भरपूर प्रमाणामध्ये टाकणं, त्याचबरोबर इथे शेणखत, कंपोस्ट खत आणि मळी कंपोस्ट खताचा आपण वापर करू शकतो. मग अशी 2 ठिकाणी आपण नव्हतो करत, पण इथे या मळी कंपोस्ट खताचा आपण इथे वापर करू शकतो आपण. आणि एक खोल नांगरट जी आहे ती सबसॉइलरने करणं इथे गरजेचं आहे. रोटावेटर मात्र नाही वापरायचं आपल्याला इथे. आणि तुषार सिंचन, ठिबक सिंचन इथे फायद्याचं ठरेल या चोपन जमिनीच्या सुधारण्यामध्ये. आणि जमीन जी आहे तर ती नेहमी वापसा कंडिशन मध्ये असावी, कारण जर जमीन तिथे पाणीच नसेल, जमिनीला वापसा नसेल तर मग ते एकदम हार्ड पॅन म्हणजे कडक जो आहे कडकपणा तर तो येतो. आणि आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की ज्यावेळी आपण चोपन जमिनीमध्ये कोणत्याही रासायनिक खतांचा वापर करतो तर तिथे अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा सल्फेट ऑफ पोटॅश अशा प्रकारच्या खतांचा जर आपण वापर केला तर ते जास्त फायदेशीर ठरतं आपल्याला चोपन जमिनीच्या सुधारणांमध्ये. आता एक छोटीशी एक रिॲक्शन दिलेली आहे ही की काय होतं ऍक्च्युली. आता आपली जमीन जी आहे चोपन जमीन आहे. चोपन जमीन म्हणजे काय आहे, एक दिसते तुम्हाला की एक मातीचा कण चौकोन जो दाखवलाय तर तो म्हणजे एक मातीचा कण आहे. आणि त्या मातीच्या कणांवरती कोणते कोणते कॅटायन्स आहेत तर सोडियम आहे, कॅल्शियम आहे आपल्याला बघायला मिळतं. आता या मध्ये चोपन जमिनीमध्ये आपण काय करतो म्हणजे अल्कलाईन सॉइल, तर अल्कलाईन सॉइल सुधारण्यासाठी आपण तिथं कॅल्शियम सल्फेट टाकतो म्हणजे जिप्सम टाकतो. ज्यावेळी तुम्ही जिप्सम टाकता त्यावेळी ऍक्च्युली काय होतं तर जिप्सम मध्ये जो कॅल्शियम आहे तर तो कॅल्शियम सोडियमला रिप्लेस करतोय. म्हणजे मातीच्या कणावरती बघा समोर तुम्हाला दिसतंय की कॅल्शियम जी सोडियमची जागा जी आहे तर ती कॅल्शियमने घेतली आणि जो सोडियम आहे त्याचा जो वेगळा एक पदार्थ झाला तो झाला सोडियम सल्फेट पुढे दिलेला आहे पहा. तर तो सोडियम सल्फेट जो आहे तर तो परत निचऱ्या वाटे मग पाण्याच्या निचऱ्या वाटे तो निघून जातो. म्हणजेच काय होईल की जी तुमची अल्कलाईन चोपन जमीन जी तयार झालेली आहे ती कशामुळे जास्त प्रमाणात तिथं सोडियमचं प्रमाण होतं. कॅल्शियम सल्फेट टाकल्यामुळं तो सोडियम जो आहे तो रिप्लेस होतोय आणि मग तुमची जमीन हळूहळू पूर्ववत होतीये. म्हणजे हे समजून सांगण्यासाठी एक छोटीशी इथे मी रिॲक्शन दाखवलेली आहे. यानंतर ही मगाशी जे म्हणाले भूमिगतचं छिद्र, पाईप निचरा प्रणाली एक छोटीशी डायग्राम दिलेली आहे. ही ऍक्च्युली छोट्या शेतकऱ्यांना शक्य नाहीये, पण हा एक पार्ट आहे त्यासाठी मी इथे दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आहे चुनखडीयुक्त जमीन. आता ही एक कॅल्केरियस सॉइल असं म्हणतो आपण, तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं बघून घेऊयात. तर तीन प्रकारच्या आपण आता प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स बघितल्या, क्षारपट, त्याच्यानंतर चोपन आणि क्षारपट चोपन जमीन. आता हा एक चौथा प्रकार पण जो आहे प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये येतो तर त्याला चुनखडीयुक्त जमीन म्हणतात, कॅल्केरियस सॉइल असं म्हणतो. तर ही जमीन नक्की काय असते तर यामध्ये सुद्धा 8 पेक्षा जास्त त्याचा पीएच येतो, विद्राव्य क्षारांचं प्रमाण पण 1 डेसिसॅमन पर मीटर पेक्षा जास्त असतं. म्हणजे तिथे बऱ्याचदा नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम किंवा सल्फर अशा प्रकारचे जे अन्नद्रव्य आहे त्याची कमतरता असते. आता तुम्ही जर समोर पिक्चर मध्ये पाहत असाल तर तो पांढरट जो थर दिसतोय आपल्याला तर तो पांढरट थर म्हणजेच काय आहे तर ते तिथे चुनखडी जमा झालेली आहे. ऍक्च्युली काय असतं चुनखडीयुक्त जमिनीमध्ये ही जी चुनखडी असते ना तर ती 2 प्रकारची असते. एक तर खडी स्वरूपात असते आणि दुसरी पावडरी स्वरूपात असते. खडी स्वरूपात म्हणजे थोडीशी वाकडी तिकडी अशी नागमोडी वळणानुसार त्या जमिनीमध्ये त्याचा साठा झालेला असतो. आणि पावडरी स्वरूपात म्हणजे काय होतं ही जास्त प्रॉब्लेमॅटिक असते ऍक्च्युली, म्हणजे जी पावडर स्वरूपामध्ये असते. कारण पाऊस किंवा पडला किंवा पाणी दिल्यावर काय होतं हा जो पावडर फॉर्म मधला जो चुनखडी असते तर ती त्या मुरुम जो असतो जमिनीतला तर त्यामध्ये जाऊन बसते ती आणि तिथे गेल्यानंतर मग हे अशा प्रकारे चित्र दिसते आपल्याला, हे पांढरट थर असे जमा होतात. आणि जर अशा प्रकारचे जर थर जमिनीमध्ये जमा झाले तर तिथे काय होतं जी फळबाग आपण घेतो तर त्याचं जे आयुष्य आहे ना तर ते खूप लिमिटेड राहतं. म्हणजे एखादी फळबाग अगदी लावल्यानंतर अगदी 4 ते 5 वर्षातच त्याचं जे उत्पन्न आहे ते मार खातं आणि
मग परत नाईलाजाने मग शेतकऱ्याला खूप सारे रेमेडीज तिथे करून पण कंटाळून मग ती बागच काढून टाकतो. तर त्यासाठी आम्ही नेहमी सांगतो की ही जी कॅल्शियम कार्बोनेटची जी टेस्ट म्हणजे किती प्रमाणामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे तर हे बघणं का गरजेचं असतं, तर तुमच्या फळबागेची जी लाईफ आहे तर ते त्यावरती डिपेंड असते. आणि बऱ्याचदा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अशा प्रकारे हे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत किंवा आयर्न, झिंक, बोरॉन साठी तर हे कमी प्रमाणामध्ये असतात आणि पिकांची वाढ खुंटते कारण हवा आणि पाणी खेळण्याचं प्रमाणच तिथे कमी राहतं. त्यामुळे बियांची उगवण क्षमता जी आहे तर ती पण कमी होते आणि त्यामुळे मग पिके पिवळी पडतात आणि अशा प्रकारे करपून जातात. हे अशा प्रकारच्या सगळ्या ज्या एक हे आहेत आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये. तर याच्यानंतर बघूयात की या जमिनीचं व्यवस्थापन कसं करायचं. आपण काय पाहिलं आता की चुनखडीयुक्त जमीन याची कॅरेक्टरिस्टिक्स हे आहेत, पण आता जमिनीचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तर खोलगट नांगरट करून घ्यायची. त्यानंतर आपण जी रासायनिक खतं देतो तर ती पृष्ठभागावर फेकून नाही द्यायची, जमिनीमध्ये म्हणजे मातीत मिसळून देणं जास्त उपयोगी पडेल. त्याचबरोबर नेहमीच मी सांगत असते की जे जैविक खतं आहेत तर त्या जैविक खताचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. म्हणजे पीएसबी असेल किंवा इतर आणखी कुठली जैविक खतं असतील तर त्या खतांचा वापर इथे केला तर ते जास्त योग्य ठरेल. आणि दरवर्षी नेहमीच म्हणजे कोणतीही प्रॉब्लेमॅटिक सॉइल असेल तिथे सेंद्रिय खत भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला तिथे त्याचा वापर करायचा आहे. तर हे झालं चुनखडीयुक्त हे. त्याच्यामध्ये हिरवळीची खतं पण आहेतच. त्याचबरोबर आणखी जर सूक्ष्म अन्नद्रव्य थोडेसे शेणाच्या रबडीमध्ये घालून जर ते त्या तशा प्रकारे जर शेणाची रबडी दिली पांढऱ्या मुळीजवळ तर तिथे पण सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी कमतरता आहे तर ती नाही भासणार. त्याचबरोबर रासायनिक खतं आहेत अमोनियम सल्फेट अशा प्रकारची जी आहेत तर ती जर दिली तर तिथे जास्त उपयोगी पडेल. तर हे अशा प्रकारे हे थोडंसं चुनखडी युक्त जमिनीमध्ये आपण नियोजन करू शकतो. आता याच्यानंतर बघूयात आपण आणि हे मगाशी सांगितल्याप्रमाणे सेम की कोणती जी फळं आहेत. मी म्हटलं ना की फळबागाची लागवड करतो आपण त्यावेळेस चेक करतो. तर मग या प्रकारे आपण तिथं काळजी घेऊ शकतो की मग तिथे आवळा, सीताफळ यासारखी, बोर, चिंच यासारखी तिथे जी आहेत अशा प्रकारच्या फळबागांची आपण जर लागवड केली तर ते आपल्याला जास्त उपयोगी पडेल. म्हणजे आहे त्या जमिनीमध्ये अशा प्रकारचं आपल्याला उत्पन्न मिळेल. तर हे जे सगळे प्रकार आहेत आपण आता बघितले तर हे आहेत सगळे समस्यायुक्त जमीन बघितले आपण आणि त्याचे गुणधर्म पाहिले आपण आणि त्याचं रिक्लेमेशन म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा करायची असेल. सुधारणा म्हणजेच काय, तर आपल्याला ती जमीन परत पूर्ववत करायची तर त्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी. तर याच्यामधून आपल्याला एक म्हणजे सांगता येते की जमीन कोणत्याही प्रकारची असेल परंतु आपल्याला तिथं एखादं पीक घ्यायचंय आणि त्या पिकाचं उत्पन्न भरघोस घ्यायचंय तर आपल्याला एक टेक्नॉलॉजी तिथे कोणती वापरायची तर ती आहे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. म्हणजेच काय तर कोणतंही पीक घेताना जमीन तयार करताना तुम्ही तिथे भरपूर प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर करा. मग ते गांडूळ खत असू द्यात किंवा अगदी कोणतंही कंपोस्ट असू द्यात. बियाणं जेव्हा पेरतो तर पेरणीच्या अगोदर त्या बियाणांना बायोफर्टिलायझर म्हणजे जैविक खताची ट्रीटमेंट द्या. म्हणजे ॲझोटोबॅक्टर, पीएसबी अशा प्रकारचे ॲसिटोबॅक्टर कोणतंही त्या पिकाला जे रिकमेंड केलेलं आहे बायोफर्टिलायझर ते टाका. त्याचबरोबर जे रासायनिक खतं टाकणार आहे आपण तर ते माती परीक्षणानुसार त्याचा डोस किती आहे तेवढाच द्या. जास्तही देऊ नका आणि कमीही देऊ नका. बॅलन्स्ड न्यूट्रिशनची गरज आहे तिथे ते द्या. त्याचबरोबर जमिनीवरती आच्छादन असावं आणि जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढंच पाणी त्या पिकाला द्यावं. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर एकत्रित आपण दिल्या तर तिथं ते एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होईल आणि अशा प्रकारे मग हे एक जे जमिनीचे जे सगळे भौतिक रासायनिक गुणधर्म आहेत ते सुधारतील आणि जे पीक तुम्ही तिथे घ्याल तर ते जे पिकाचं जे उत्पन्न आहे तर ते भरपूर प्रमाणामध्ये येईल. म्हणजे एकंदरीतच काय आहे की कोणत्याही जी आपली जमीन आहे तर त्या जमिनीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे आपण गुणधर्म फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल म्हणजे आपले भौतिक, जैविक आणि रासायनिक तर यामध्ये जर आपल्याला सुधारणा करायच्या असतील तर फक्त रासायनिक खतांवरती भर न देता भरपूर प्रमाणामध्ये सेंद्रिय खत त्याचबरोबर पेरणी करताना बायोफर्टिलायझरचा उपयोग करा
आणि त्याप्रमाणे जर आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळू शकतं. आणि जरी आपली जमीन थोडीशी क्षारपट चोपण तयार झाली असेल तरी त्या प्रकारची पीक पद्धती निवडून तशा जमिनीत सुद्धा आपल्याला एक अपेक्षित उत्पन्न आपल्याला काढता येईल. हे होतं आजचं आपलं थोडक्यात एक समस्यायुक्त जमीन आणि त्यावरील काही उपाययोजना सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यानंतर जरी काही आणखी कोणाला शंका असेल तर ते आपण विचारू शकता. थँक्यू. येस सर, कोणाला काही प्रश्न असतील तर आता ते आपण विचारूयात सर. कोणाला प्रश्न असतील तर कृपया तो स्वतःला अनम्यूट करून विचारू शकता आपण. हॅलो, हा बोला. जिप्सम कुठल्या मातीचा पेचल्यासाठी चांगलं राहील? काय जिप्सम म्हणाले का तुम्ही? हा, अल्कलाईन सॉइल. तुमची अल्कलाईन सॉइल म्हणजे कोणती? चोपण जमीन. मी जे मगाशी सांगितले ना, पहिली तर क्षारपट सांगितली आणि त्याच्यानंतर अल्कलाईन सांगितली तुम्हाला. तर अल्कलाईन सॉइल असेल तर तिथे तुम्ही जिप्सम टाकू शकता. मग पण जिप्सम टाकताना पण आहे की नाही तुम्हाला माती परीक्षण करणं गरजेचं आहे आणि त्या माती परीक्षण रिपोर्ट मध्ये एका हेक्टरला किती जिप्सम टाकायचं हे दिलं जातं. म्हणजे तिथे सुद्धा एक परफेक्ट क्वांटिटी तुम्हाला सांगितली. तुम्ही मनाने टाकण्याची गरज नसते. अजून कोणाचा प्रश्न आहे विचारू शकता. अनम्यूट करा स्वतःला आणि प्रश्न विचारा किंवा चॅट बॉक्स मध्ये बी टाकू शकता तुम्ही प्रश्न. हॅलो, हा बोला. 7.8 पेज आहे. हा जिप्सम वापरावं का नको? सर कसं असतं 7 ते 8 हा जो पीएच आहे की नाही तर हा उदासीन म्हणतो आपण. म्हणजे तो पिकांच्या वाढीसाठी योग्य असतो. तर तिथे लगेच इतकं जिप्सम वगैरे टाकण्याची गरज नाही. तिथे साधारण तुम्ही जे कंपोस्ट खत वापरतात ते कंपोस्ट खत किंवा वर्मी कंपोस्ट वापरा. हे पण सफिशियंट होऊन जाईल. म्हणजे लगेच जिप्सम कडे जाण्याची गरज नाहीये तुम्हाला तिथे. अजून कोणाचे प्रश्न आहेत? प्रश्न विचारू शकता. चॅट बॉक्स मध्ये नाही येत काय तसं? अजून कोणाला प्रश्न असेल तर स्वतःला अनम्यूट करा आणि प्रश्न विचारू शकता. खंडाईत काही प्रश्न आहे का? नाही सर. हॅलो, हा बोला. 7.5 ते 7.7 पर्यंत पीएच आहे. मग जिप्सम वापरलं तर काय अडचण येईल काय? सर गरजच नाहीये ना तुम्हाला. आपण म्हणतो की 7 ते 8 हा जो पीएच आहे की नाही हा उदासीन आहे. म्हणजे कॅल्शियमच्या सोर्ससाठी वापरलं तर काय अडचण आहे का? त्या सोर्सेससाठी जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. तसं काही नाहीये. तुम्हाला जर इनपुट्सची कॉस्ट वाढवायची असेल तर हे तुमच्यावर डिपेंड आहे. परंतु कॉस्ट कमी करून जर तुम्हाला जास्त फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही जे साधं आहे आपलं सेंद्रिय खत किंवा आपलं कोणतंही जे अवेलेबल असेल तर ते खत कमी खर्चामध्ये किंवा शेतकरी बांधव तर स्वतः घरीच तयार करतात ना. मग त्या गोष्टी जर घरच्या घरी काहीच खर्च न करता होत असतील तर मग तुम्ही का इकडे जाणार जिप्सम कडे जाणार असाही प्रश्न आहे ना. तुमच्यावर डिपेंड आहे शेवटी. तुम्हाला खर्च वाढवायचा आहे का तुम्हाला अगदी कमी खर्चामध्ये भरपूर उत्पन्न घ्यायचंय हे तुमच्यावर डिपेंड आहे. जिप्समचा कोणता सोर्स आहे का? जिप्समचा असा कोणता सोर्स आहे का? म्हणजे दुसरा सोर्स म्हणजे आपल्या रासायनिक खता व्यतिरिक्त दुसरा सोर्स आहे का की तिथून जिप्सम मिळतं? हे बघा, जिप्सम म्हणजे काय आहे? कॅल्शियम सल्फेट. म्हणजे आपण तिथे काय वापरतोय? कॅल्शियमचा सल्फरचा आपण तिथे वापर करतोय. कशामध्ये? त्या जमिनीमध्ये. मग ज्यावेळी आपण एखादं पीक घेतो त्यावेळी जसं मुख्य अन्नद्रव्य टाकतो म्हणजे युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा म्युरेट ऑफ पोटॅश असतो. तर या खतांमधून कुठेतरी थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामधून कॅल्शियम आणि सल्फर हा ऍड होतच असतो. त्यामुळे आणखी जर तुमच्या जमिनीचा पीएच 7 ते 8च्या दरम्यान असेल तर आणखी वरून
तुम्हाला एक्स्ट्रा टाकण्याची काहीच गरज नाहीये ना. जर तुमचं पीएच 8.5 म्हणजे 8.5 पेक्षा पुढे कुठेतरी जात असेल तर तुम्ही या गोष्टी तिथे वापरू शकता, कारण त्या थोड्याशा खर्चिक असतील. जर पीएचच तुमचं तुम्ही आता 2-3 शेतकरी बांधव सांगत होते 7.5 आहे किंवा 7.8, तर तिथे काहीच गरज नाहीये. हे जे इतर खतं जे वापरतो ना त्याच्यामधून थोड्याफार प्रमाणामध्ये हा ऍडच होतोय. चोपण जमिनीला हिरवळीची खतं कितपत योग्य आहेत? कशासाठी म्हणताय सर तुम्ही? चोपण जमिनी सुधारण्यासाठी. चोपण जमीन. ओके ओके ओके. मी मगापासून ते सांगत होते ना की कोणती पण ही जेव्हा समस्यायुक्त जमीन आपली असते ना तर तिथं 3 वर्षातून एकदा ही हिरवळीची खतं तुम्ही घेतली ती योग्य येते. म्हणजे त्याचा निगेटिव्ह इफेक्ट काहीच होणार नाहीये, उलट तिथं पॉझिटिव्हच इफेक्ट नाही. भौतिक गुणधर्म जे आहेत ना तर ते जास्त सुधारण्यासाठी आपल्याला इथे उपयोग होतो. त्यामुळे हिरवळीची खतं कधीच निगेटिव्ह इफेक्ट करणार नाही. तुम्ही घेऊ शकता 3 वर्षातून एकदा. अजून कोणाचे प्रश्न आहेत विचारू शकता. हिरवळीचे खत आपले तण जर वाढवून हिरवळीच खत बनवलं तर चालेल का? ताग यांच्याच वापरला पाहिजे असं का? सर आता तागदेनच्या आपण का सांगतो तर त्याच्यामध्ये असणारे जे न्यूट्रिएंट्सचं प्रमाण असतं की नाही तर ते आपल्याला माहित असतं की ताग किंवा धेनच्या हे जर तुम्ही पिकं घेतली आणि ती जर तिथे परत जमिनीमध्ये गाडली तर त्याचा काय फायदा आहे. आता तुम्ही जर गवताचं म्हणताय तिथे जर हे जे आपलं काँग्रेस गवत आपण म्हणतो ना त्याला जनरली कोणतं गवत, तर तसं जर तुम्ही गवत घेतलं आणि ते जर त्याला जर ते फुलोरा आला म्हणजे सीड्स येतात ना तसे आले आणि तिथे गाडलं तर तिथून पुढे काय होईल सर सांगा तुम्ही. तर तशा प्रकारची चूक पण होऊ शकते ना की आपल्याला एखाद्या गवताबद्दल माहितीच नाहीये की त्याचे जे फुलोऱ्यात आल्यानंतर जे बी वगैरे तयार होतात तर त्याचा जो साईड इफेक्ट जो होणार आहे तर तो काय होणार आहे, तर मग तुम्ही ते का घेणार, हा पण आहे ना. किंवा मग तुम्ही असंही करू शकता की कुठलंही जे गवत आहे ना तर ते गवत जर फार तुमच्या बांधावर येत असेल तर ते गवत कट करा आणि त्याच्यापासून कंपोस्ट तयार करा. एखाद्या खड्ड्यामध्ये फक्त ते टाका ते गवत, पण कोणतंही गवत कंपोस्ट करताना सुद्धा त्याला आहे ना फुलोरा नको यायला बरं का किंवा बियाणं, ते गवत कट करा खड्ड्यामध्ये टाका, थोडंसं त्याच्यामध्ये शेणाची स्लरी टाका. आपल्या विद्यापीठामध्ये एमपीकेव्ही राहुरी विद्यापीठामध्ये फुले कंपोस्ट कल्चर मिळतं जे 60 रुपये किलो मिळतं. फक्त एका खड्ड्यामध्ये फक्त साधारणतः 4 किलो लागतं आपल्याला, ते म्हणजे 240 रुपये खर्च एका खड्ड्यासाठी केला आणि त्यात तशा प्रकारे फक्त ते गवत कट करून त्याच्यामध्ये थोडंसं शेण टाकलं आणि हे कंपोस्ट कल्चर टाकलं तर तिथं एक 2.5 ते 3 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचं एक कुजून चांगलं खत तयार होईल. मग ते खत तुम्ही जमिनीमध्ये टाकलं तर ते जास्त उत्तम असेल. म्हणजे ही सोपी पद्धत झाली. तिथे कुठले हजार्डस इफेक्ट्स पण आपल्याला दिसणार नाहीत जमिनीमध्ये. कारण मी मगाशी सांगितले की नाही की जमिनीचा जो पीएच असतो ना तर तो 8.5च्या पुढे गेला म्हणजे जेव्हा ती जमीन प्रॉब्लेमॅटिक म्हणजे समस्यायुक्त जमीन जी आपण म्हणतो की झाली बाबा माझी जमीन, तर ती लगेच पूर्ववत आणणं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण जमिनीचा जो पीएच असतो ना तो 1 वर्षात 2 वर्षात बदलत नाही. त्याला खूप प्रयत्न खूप वेळ जाऊ द्यावा लागतो आणि तोपर्यंत आपल्याकडे तेवढे पेशन्स पण नसतात. कारण आम्ही बघितलेले आहेत ज्यावेळेस सोलापूरमध्ये ज्यावेळेस माझं पोस्टिंग होतं त्यावेळेस हे मी पाहिलेलं आहे की शेतकरी इतका म्हणजे हे वैतागून जातो ना की जर अशा गोष्टी कुठेतरी चुकीच्या घडल्या, काहीतरी सांगितलं, कुठेतरी फुकट काहीतरी गोष्टी मिळाली म्हणून टाकून दिली आणि जमीन प्रॉब्लेमॅटिक झाली आणि गेले 3 वर्ष झालं कुठलं पिकच उगवत नाहीये. कारण ते त्याचा जो पीएच आहे किंवा त्याचे जे क्षार आहे त्या सगळ्या गोष्टीच बिघडल्यात ना. मग या बिघडून न देण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची माहितीच नसते त्या गोष्टी आपण मनानेच का करायच्या. थोडासा त्याच्याबद्दल अभ्यास केला आणि थोडीशी काळजीपूर्वक जर आपण त्या गोष्टी तिथे अप्लाय केल्या तर ते जास्त बेटर असेल शेतकऱ्यांसाठी. मला वाटते प्रश्न झाले असावेत. कदम म्हणून आहेत दगडू कदम. हा प्रश्न आहे का त्यांचा? हा त्यांनी हात वर केलाय बघा. आहे का? हो आहे का प्रश्न तुमचा? प्रश्न असेल तर विचारा. हॅलो. हा बोला हॅलो. बोला. हा बोला. हॅलो. हा बोला. मला असं म्हणायचं आहे की काही शेतकऱ्यांचं म्हणजे माझ्याकडे एक शेतकरी माझ्या संपर्कात आलेला आहे. त्याचं म्हणणं आहे की मला आता काळी हळद लावायची. आपला नेहमीची हळद जी लावतो आपण ती मे मध्ये लावतो आणि काळी हळद आहे ही याच्यासाठी उपयोगाची औषधी वनस्पती म्हणून उपयोगाची आहे आणि आजकाल याचं फारच म्हणजे काळ्या हळदीला फार महत्व दिल्यासारखं लोकांना वाटतंय. कारण कोरोनाची परिस्थिती आहे
आणि रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. अँटी फंगल आहे, अँटीबॅक्टेरियल आहे आणि अँटीबायोटिकचं सुद्धा काम करते हळद. आता रेग्युलरली कळते, परंतु त्याच्या व्यतिरिक्त हे याच्यामध्ये एक ऍडिशनल गुण आहे काळ्या हळदीमध्ये, किंवा ब्लॅक टर्मेरिक ज्याला आपण म्हणतो, किंवा बीटी ट्रीटमेंट काही जण म्हणतात, ब्लॅक ट्रीटमेंट किंवा ब्लॅक टर्मेरिक हळद म्हणजे काळी हळद. ही बऱ्याच ठिकाणी आयुर्वेदामध्ये वापरली जाते, कॉस्मेटिक्स मध्ये वापरली जाते. तर ह्यासाठी म्हणजे एक रासायनिक दृष्टिकोनातून किंवा आपल्या मृदशास्त्रातून ह्याला एक विशेष प्रकारचं काय म्हणजे महत्व देणं गरजेचं आहे का, की जेणेकरून आपलं फर्टिगेशन करताना जे काही रेसिड्युअल इफेक्ट राहतो तो रेसिड्युअल इफेक्ट आपला कुरकुमेंवर परिणाम होणार नाही आणि आपल्या त्याच्यामध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटीबायोटिक असे जे काही इफेक्ट आहेत ते डिटोरेट होणार. मी काय म्हणतोय सर, तुमचा प्रश्न काय मला समजेल का? नाही, हे म्हणजे रासायनिक ह्याच्यामध्ये काय करावं लागेल, किंवा आहे तशा प्रॉपर्टी त्याच्यामध्ये राहिल्या जातील. काही वेळेला कसं असतं, आपण खतं वापरली, औषधं वापरली, बुरशीनाशक वापरली. हा, तुमचा प्रश्न समजला प्रश्न समजला की रासायनिक खतं वापरली तर त्या पिकात त्याचा अंश राहील का? तर जाधव मॅडम तुम्ही हे करू शकता, मार्गदर्शन करू शकता यांना की त्यासाठी आवश्यक खतं कोणती वापरली? आपण मग येस 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 आता सरांचं काय आहे की क्वालिटी संदर्भात सर थोडंसं त्या हळदीबद्दल विचारत होते कदम सर. तर मी काय म्हणाले की ज्यावेळी आपली सॉइल ही हेल्दी असेल, म्हणजे हेल्दी म्हणजे कोणती, या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या बॅलन्स असतील, तिथे न्यूट्रिएंट्सचं जे प्रमाण आहे तर ते मोठ्या प्रमाणात असेल, तर अशा जमिनीमध्ये तुम्ही हळद नाही, तुम्ही कोणतंही पीक जे घेणार ना तर ते एक हेल्दीच असेल. रासायनिक खताचा हा यूज जो आहे ना तो आपल्याला करायचा आहे का, तर अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी, बरोबर आहे. फक्त बॅलन्स न्यूट्रिशनची आपल्याला तिथे गरज आहे. फक्त हळद हा एकच नाही तर कोणतंही पिकाचं तुम्ही जरी उदाहरण घेतलं तरी एक हेल्दी सॉइल आणि बॅलन्स न्यूट्रिशन असेल तर त्याची जी क्वालिटी आहे तर ती इम्प्रूव्ह होणारच आहे. त्याच्यामध्ये निगेटिव्ह कोणत्याच गोष्टी येणार नाहीत सर. बेस क्लिअर असायला हवा आपल्या सॉइलची जी हेल्थ आहे, ती प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या. अजून कोणाचे प्रश्न आहेत? झालेत प्रश्न? झाले, ओके, ठीक आहे. महेश सर, समारोपाकडे. पुन्हा एकदा मी शेकरू टीव्हीचे कृषी विज्ञान केंद्र बोरगाव तर्फे आभार मानतो. त्यांचे बिभीषण बागल आणि त्यांचे सहकारी, तसंच आमच्या जाधव मॅडम यांनी सुद्धा आज मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि काही विद्यार्थी, काही शेतकरी, काही अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमाचं आपण वेबिनारचं लाईव्ह हे केल्यामुळं आपण फेसबुकला, युट्यूबला बघू शकताय आपण. तर पुन्हा एकदा शेकरू टीव्ही आणि मार्गदर्शक मॅडम यांचं दोघांचंही आभार मानून हा वेबिनार आपला इथंच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.